लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. काल आपण रिलेशन बघितलं होतं आणि त्याच्या अगोदर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन द व्हेरियस टाइप ऑफ प्रोसेस बघितला होता. नंतर बघा, आज आपण एक नवीन प्रकारचा टॉपिक बघणार आहोत. तो आहे फेज ट्रान्सफॉर्मेशन. आता फेज ट्रान्झिशन किंवा फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फेज ट्रान्झिशन? काय आपला फेज ट्रान्झिशन? व्हॉट इज मीन बाय फेज ट्रान्झिशन? फेज म्हणजे स्टेट. फेज म्हणजे काय होते? स्टेट. म्हणजे मॅटरच्या एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये समजा एखादा सबस्टन्स गेला तर त्याला म्हणतात फेज ट्रान्झिशन. त्याला काय म्हणतात? फेज ट्रान्झिशन. लिहा मग, फेज ट्रान्झिशन इज द प्रोसेस इन विच the process in which one phase of the substance is converted is converted into another at constant temperature and pressure. Constant temperature and pressure without change in chemical composition. Without change in chemical composition. लक्ष द्या, फेज ट्रान्झिशन म्हणजे काय? आपण वर्ड बाय वर्ड समजून घेऊ. लक्ष द्या, प्रोसेस एक प्रोसेस आहे. काय? एक प्रोसेस. आता व्हॉट इज मीन प्रोसेस? आपण ते बघितलं आहे. प्रोसेस कशाला म्हणतात? बघा, द प्रोसेस इन विच वन फेज ऑफ द सबस्टन्स म्हणजे एक स्टेट. फेज म्हणजे काय होते? स्टेट. सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे मॅटरचे 3 स्टेट असतात. मग त्यामधली एक फेज आहे कोणता? एक सॉलिड घ्या, एक लिक्विड घ्या, एक गॅस घ्या. पहा, द प्रोसेस इन विच one phase of the substance is converted into another. म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये एखादा सबस्टन्स गेला at constant temperature and pressure. एका विशिष्ट टेम्परेचरला आणि प्रेशरला विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन. फॉर एक्झाम्पल, आता विदाउट चेंज केमिकल कंपोजिशन म्हणजे त्याचा फॉर्म्युला चेंज न होता तो एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये गेला. जस्ट लाईक अ वॉटर. जस्ट लाईक अ वॉटर. लक्ष द्या, समजा H2O is a solid, gives at constant temperature and pressure, gives H2O in a liquid at constant pressure and temperature, gives H2O is a gas. काय केलं? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये आणि पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये. आता हे सर्व आपण याच्या फेज चेंज करत असताना याच्यामध्ये आपण फॉर्म्युला चेंज केला नाही. फॉर्म्युला बर्फाला तोच आहे, वॉटरचा बी तोच आहे आणि वॉटर वेपर सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. मग काय म्हणतं? विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन म्हणजे केमिकल फॉर्म्युला हात न लावता त्याचं फक्त एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर करणं. केमिकल कंपोजिशनला हात न लावता त्याचं रूपांतर एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये करणं, अशा प्रकारच्या कन्सेप्टला काय म्हणतात? फेज ट्रान्झिशन. काय म्हणतात? पहा, फेज ट्रान्झिशन इज द प्रोसेस in which the substance is
the substance, phase of substance is converted into another. The substance changes phase at constant temperature and pressure without change in the chemical composition. Chemical composition मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज नसला पाहिजे. फक्त काय झालं, सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं. काही कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. अशा प्रकारचे जे सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते याला म्हणतात फेज ट्रान्झिशन. याला काय म्हणतात, फेज ट्रान्झिशन. आता बघा, आता पुढचा कन्सेप्ट आहे, व्हॉट इज मीन बाय एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. व्हॉट इज मीन बाय एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. दुसरा पार्ट, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आता एन्थॅल्पी म्हणजे काय होते, हीट. एन्थॅल्पी म्हणजे काय होते, हीट. त्याचं फ्युजन, फ्युजन फ्युजन. आता फ्युजन आणि फ्युजन दोघांचे अर्थ अलग अलग बरं. फ्युजन म्हणजे काय होते, फ्युजन म्हणजे काय होते, हे अलग अलग असतो. आता डेफिनेशन पाहिजे कसे आहे, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स, एन्थॅल्पी चेंज that occurs, enthalpy change that occur when one mole of solid is converted into liquid. When one mole of solid is converted into liquid, is converted into liquid without change in the temperature at constant pressure. Without change in pressure, temperature at constant pressure is enthalpy of fusion. Is enthalpy of fusion. Is enthalpy of fusion. लक्ष द्या, enthalpy of fusion म्हणजे काय. पहिलं पहा, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर म्हणजे एन्थॅल्पी चेंज झाली. आता एन्थॅल्पी म्हणजे काय होते, हीट. हीट चेंज झाली, हीट काय होणारी, चेंज. पहा, द एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन वन मोल ऑफ सॉलिड, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स म्हणजे एन्थॅल्पी चेंज झाली, जो ऑकर होणारा चेंज कशामधला, हीट मधला. हीट चेंज झाला काय बरोबर, माहित पडतं हीट चेंज झालं. बर्फ थंड असते, बर्फापासून पाणी बनते, थोड्या वेळात काय होते, ते पाणी थंडचं काय होते, गरम होते, म्हणजे हीट काय झाली, चेंज होऊन राहिली. मग पहा, एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन वन मोल ऑफ सॉलिड म्हणजे बर्फाचा एक तुकडा इज कन्वर्टेड इनटू काय, लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर. विदाउट चेंज इन, आपण चेंज करू काय, त्याला हीट दिलं काय नाही. विदाउट चेंज इन टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला प्रेशराइज करायचं नाही. इज एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. त्याला काय म्हणतात, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. लक्ष द्या, एन्थॅल्पी चेंज, हीट चेंज होते. कधी हीट चेंज होते, ज्या वेळेस आपण एक मोल सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये करतो. Enthalpy change that occurs when one mole of solid is converted into liquid without change in temperature. Temperature change न करता आणि constant pressure is enthalpy of fusion. Is enthalpy of fusion. आता बघा,
आपल्याला एंथॅल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे कोणती आहे? एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे द चेंज ऑकर्स व्हेन द वन मोल ऑफ सॉलिड गिव्स एक्झाम्पल करता येईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल याला लिहिलं कसं? एंथॅल्पी ऑफ फ्युजनला डेल्टा एच फुस काय डेल्टा एस फुस याला फ्युजन याला फ्युजन डेल्टा एस फ्यूज किंवा आर डेल्टा फुस एच डेल्टा फुस एच असं लिहिलं. एग्जाम्पल देतोय जरा. H2O liquid gives constant pressure. H2O हे सॉलिड फ्लो आणि लिक्विड अशा प्रकारे आहे. नंतर बघा आता 3 नंबर एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. याला डिनोट करतात डेल्टा वॅट एच आर डेल्टा एच वॅट. Enthalpy of vaporization. The enthalpy change. The enthalpy change or enthalpy change which the enthalpy change which the vaporization of one mole of liquid without changing temperature at constant pressure किंवा the enthalpy change occurs when 1 mole of liquid is converted into gas without change in temperature and at constant pressure. Constant pressure is called as enthalpy of vaporization. Example H2O liquid gives constant pressure H2O gas. फ्युजन म्हणजे रूपांतर. कोणाचं रूपांतर? 1 मोल ऑफ सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये. त्याला आपण एंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. डेफिनेशन सेम आहे ना, फक्त स्टेट चेंज आहे. काय आहे? फेज ट्रान्सफॉर्मेशन आहे. पहा, एंथॅल्पी चेंज दॅट ऑकर व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू
लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड एंथैल्पी ऑफ फ्युजन. नंतर सेकंड काय आहे एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणजे डेल्टा व्याप H आणि डेल्टा H व्याप कोणतेही सगळं दुसरं काही नाही. The enthalpy change occurs when 1 mole of liquid is converted into gas. 1 mole of liquid is converted into gas without change in temperature and at constant pressure. Same आहे. Is called as enthalpy of vaporization. An example हे सॉलिडचं लिक्विड मध्ये आहे. हे काय केलं आपण लिक्विडचं गॅस मध्ये. मग जो तिसरी असणार ते कोणते असणार एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. फ्युजन झालं नंतर वेपरेशन झालं आता कोण राहिलं सब्लिमेशन. मग 3 नंबरचं पाहू आपण आता एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे काय होते पहिल्यांदा सब्लिमेशनची व्याख्या तुमची पाठ असली पाहिजे. व्हॉट इज मीन बाय सब्लिमेशन. सब्लिमेशन मीन्स द लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड इज कॉल्ड एज सब्लिमेशन. इज कॉल्ड एज सब्लिमेशन. की डायरेक्ट सॉलिडचे रूपांतर गॅस मध्ये होते. व्हॉट इज मीन सब्लिमेशन. तुमचे माइंड ब्लँक झालेले आहे ते लॉकडाऊनच्या ना पहा. Enthalpy of sublimation enthalpy of sublimation आता एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन ला काय होता डेल्टा H SUB डेल्टा SUB EH. So, enthalpy change when 1 mole of solid is directly converted into gas without किंवा गॅस किंवा वेपर. पुस्तकात वेपर दिलाय वेपर constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation. Example H2O solid gives at constant pressure and temperature H2O gas. झालं नंतर पुढचं काय म्हणते एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. पहिले सब्लिमेशनची व्याख्या पाठ पाहिजे आपल्या. सब्लिमेशनची व्याख्या काय म्हणते सब्लिमेशनची व्याख्या अशी होते की सॉलिडचं कन्वर्शन डायरेक्ट गॅस मध्ये त्याला म्हणतो आपण सब्लिमेशन. त्याला काय म्हणतो सब्लिमेशन. झालं कोणतं होते की लिक्विडचं कन्वर्शन गॅस मध्ये होते की लिक्विडचं कन्वर्शन सॉलिड मध्ये होते काय नाही. त्याला काय म्हणतात
लिक्विडचं कन्व्हर्शन जर सॉलिड मध्ये झालं तर काय म्हणतात? लिक्विडचं कन्व्हर्शन जर सॉलिड मध्ये झालं तर त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? फ्रीजिंग. त्याला काय म्हणतात? फ्रीजिंग. आणि सब्लिमेशन म्हणजे काय होते? when the solid is converted directly gas without going to the liquid state is called as sublimation. आणि सबलिमेशन मध्ये जे हीट इव्हॉल्व होते त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन. आता अजून आहे एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन कंसामध्ये डेल्टा एच आयन आर डेल्टा आयन एच त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. The enthalpy change, the enthalpy change when 1 mole of atom किंवा when atom loses the electron. Atom loses the electron or remove of electron from the one mole of gaseous atom. When the atom loses electron, when the removal of an electron from one mole of gaseous atom is called enthalpy of ionization. Enthalpy of ionization. लक्ष द्या. व्हेन आता एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन काय आहे पहा बरं. एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन हा एक कन्सेप्ट अशा प्रकारचा आहे की एन्थॅल्पी ज्यावेळेस चेंज होते कधी ज्यावेळेस आपण एखाद्या ऍटम मधून गॅसियस ऍटम जवळून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यावर जे हीट चेंज होते त्या हीट चेंज काय म्हणतात. त्या हीट चेंजला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ काय म्हणला आयनायझेशन. बघा आता एन्थॅल्पी चेंज व्हेन अन इलेक्ट्रॉन किंवा व्हेन द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द वन मोल ऑफ गॅसियस ऍटम is called enthalpy of ionization. म्हणजे बघा एखादा आपलं काय करायला लागेल ऍटम करायला लागेल. मग पहा आता एक्झाम्पल पहा ऑक्सिजन O2 हा काय आहे 1 मोल ऑफ ऑक्सिजन. याच्यामधून इलेक्ट्रॉन काढले आपण बाहेर निमाडे. कसे काढले पहा बरं. O2 डायनिगेटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन काय करणार आपण 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढून टाकू. कोणापासून गॅस मधून. कोणता गॅस आहे तो ऑक्सिजन गॅस आहे. ऑक्सिजन मधून 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढून टाकू. त्यावेळेस जी एन्थॅल्पी चेंज होते त्या एन्थॅल्पीला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडचं एखाद्या गॅसियस कंपाऊंडचं आपण आयनायझेशन करतो म्हणजे एखाद्या कंपाऊंड पासून 2 प्रकारचे आयन्स तयार करतो त्यावेळेस ऑक्सिडेशन प्रक्रिया होते. आणि ऑक्सिडेशन प्रक्रिया झाली की आपण इलेक्ट्रॉन काय करतो रिमूव्ह करतो. मग त्या रेडॉक्स रिएक्शन मधल्या
जी आपली ऑक्सिडेशन रिएक्शन आहे त्या रिएक्शनला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये किती एनर्जी गेली किती एनर्जी आली याचं कॅल्क्युलेशन करणं त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. त्याला काय म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. नंतर आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. नंतर काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे काय होते? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पहा काय आहे इलेक्ट्रॉन रिमूव्हल एन्थॅल्पी. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यावर आपल्याला मिळणारी हीट. आता इलेक्ट्रॉन गेन केल्यावर आपल्याला मिळणारी हीट. इलेक्ट्रॉन गेन केल्यावर आपल्याला मिळणारी हीट लक्ष द्या. इलेक्ट्रॉन लूज केल्यावर समजा एक्झाम्पल मध्ये आपण एखादा गॅस घेऊ. गॅस गिव्स गॅस प्लस 1 इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन एन्थॅल्पी चेंज. एन्थॅल्पी चेंज याची उलटी व्हेन द ऍडिशन ऑफ an electron from किंवा of 1 mole of gaseous atom is called enthalpy of किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. याला डेल्टा किती लिहिणे डेल्टा Eg इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा H और डेल्टा Heg इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. अशा प्रकारे हे 3 आणि पहिले सुद्धा आले आपले. फक्त कसं आहे तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहे समजा सब्लिमेशन झालं व्हेपरायझेशन झालं अजून आयनायझेशन अजून सब्लिमेशन आयनायझेशन अजून इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. एक्झाम्पल काय काय ना एक्झाम्पल गॅस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स अ गॅस. मग या रिकाम्या जागेमध्ये आपण ऍडिशन करून आलो. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इथं आहे कारण ऍडिशन आहे. इलेक्ट्रॉन लूज एन्थॅल्पी इथं आहे म्हणजे काय आहे लूज होणार ना. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन द्वारे जे एन्थॅल्पी तयार होऊन त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन म्हणतो. नंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यावर जी एन्थॅल्पी तयार होऊन आली त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणतो. नंतर बघा आता अशा अलग अलग प्रकारचे आहेत. अजून पुढे अलग एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन. एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन. एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन दोनच राहिले आता दोन दिवस. एन्थॅल्पी ऑफ ऍटमायझेशन चला लिया. एन्थॅल्पी ऑफ एटोमाइजेशन.
डेल्टा ATM H or delta H ATM. The enthalpy change when 1 mole of substance is dissociated into atom is called enthalpy of atomization. लक्ष द्या काय होते एंथॅल्पी चेंज होते कधी जे एंथॅल्पी व्हेन द वन मोल ऑफ सबस्टन्स समजा एका सबस्टन्स आहे त्याचं रूपांतर डिसोसिएट होऊन कशामध्ये होते ऍटम्स मध्ये होते अशा प्रकारे जो कंपाऊंड फॉर्म त्याला म्हणतात तुम्ही अशा प्रकारे एनर्जी निघते किंवा हीट निघते बाहेर त्या हीटला म्हणतात एंथॅल्पी ऑफ ऍटमायझेशन एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन का एकदम बेस्ट एग्जांपल है एग्जांपल Cl2 gives Cl gas plus Cl gas याला म्हणतात एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन याला म्हणतात एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन का बरं कारण हा आहे मॉलिक्यूल मॉलिक्यूलचं काय झालं डिसोसिएशन झालं म्हणजे अलग अलग काढले कोणा काढलं अलग अलग दोन प्रकारच्या त्याच्या ऍटम्सला मग याला म्हणतात एंथैल्पी ऑफ एटमाइजेशन नंतर बघा शेवटची आहे एंथैल्पी ऑफ सॉल्यूशन एंथैल्पी ऑफ सॉल्यूशन त्याला घेऊन करतात डेल्टा सोल्यूशन H किंवा R डेल्टा H सोल्यूशन द एंथैल्पी चेंज the enthalpy change in a process in the process when the substance dissolve in 1 mole of substance one mole of substance is dissolved in a specific amount of solvent when 1 mole of substance dissolve in a specific amount of substance is called enthalpy of solution. Enthalpy of solution. Example NaCl solid plus aqueous gives NaCl aqueous. हे आहे डेफिनेशन
हे काय आहे डेफिनेशन, लक्ष द्या. पहिलं आपण एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. काय पाहिलं? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. सेकंड पाहिलं आपण एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. काय पाहिलं? एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन, एन्थॅल्पी ऑफ ॲटमायझेशन, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. किती पार्ट पाडले आपण त्याचे? फ्युजन, वेपरायझेशन, सब्लिमेशन, आयनायझेशन, ॲटमायझेशन आणि सोल्युशन. इलेक्ट्रॉन गेन, एन्थॅल्पी किती? 7 आहेत ना, 7 आणि 1 8. 7 ते 8 आहे. 8 किती आहे? 8. ही आहे जीएसटी 8 आहेत ते 7 आहेत ना बाहेर. आपण पहिल्यांदा आपण पाहिला एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. हा फेज कंडिशन कडे धरलं तुम्ही. फेज कंडिशन म्हणजे चेंज. काय आहे? चेंज. आणि नंतर हे 7 असे आपण 8 डिफिनेशन पाहिल्या. किती पाहिल्या? 8. या 8च्या 8 डेफिनेशन तुमच्या लक्षात. ह्या 5 6 7 या वर्गामध्ये सब्लिमेशन, व्हेपरायझेशन सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी तुमच्या जर असतील तरच तुम्हाला हे समजते, नो डाऊट. किंवा ॲटमायझेशन म्हटलं की ॲटम मध्ये कन्व्हर्शन करणं, सोल्युशन म्हटलं की सोल्युशन मध्ये टाकणं, ते समजते आपल्याला. डिसोसिएशन म्हटलं की डिसोसिएट करणं. नंतर व्हेपरायझेशन म्हटलं की लिक्विड रूपांतर व्हेपर मध्ये करणं. सब्लिमेशन म्हटलं की सॉल्युशन डायरेक्ट गॅस मध्ये. हे समजतं तुम्हाला? ते समजलं की एन्थॅल्पिक चेंज फक्त हा शब्द वापरा. एन्थॅल्पिक चेंज, एन्थॅल्पिक चेंज, 1 मोल ऑफ सबस्टन्स, 1 मोल ऑफ सबस्टन्स. म्हणजे प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं समस्या त्याच्यामध्ये करावं. अशा प्रकारे आपण आज 8 डेफिनेशन पाहणार. उद्या आपण याच्या पुढचा टॉपिक घेणार आहोत. आजसाठी एवढंच.